ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तु ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचून कवणे उपाये नये. आणि जाणितले या वरवते काहीच करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. जे जाणितले यासाठी संसारा काढून या काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. ते ज्ञेय गा ऐसे आदिजया नसे परब्रह्म आपैसे नामजया. जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणिजे तरी हे माया. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा. आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैसे काई तेणे वीण असे. म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचाराची मोडली वाट जेथे. जैसी भांड घट शरावी तदाकार असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. आघवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. आणि समस्ता ही ठाया एके काळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाम. पै सवितया आंगडोळे नाही त वेगळे वेगळे तैसे सर्वद्रष्टे सकळे स्वरूपे जे. म्हणून विश्वतश्चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु जाहला वेदू. सर्वांचे शिरावरी नित्यनांदे सर्वापरी ऐसिये स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिपे. पैगा मूर्ती तेची मुख हुताशना जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगतेचे. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या. आणि वस्तुमात्री गगन जैसे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. म्हणून आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वाते आवरूनी असे. एरवी तरी महामती विश्वतश्चक्षु इया श्रुती तयाची ये व्याप्ती रूप केले. वाचोनी हस्तनेत्र पाये हे भाष तेथके आहे सर्व शून्याचा नसाहे निष्कर्षुजे. पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसिजत असे ऐसे कळे परिग्रसिते ग्रासा वेगळे असे काई. तैसे साचची जे एक तेथके व्याप्य व्यापक परिबोलावया नावेक करावे लागे. पै शून्य जै दावावे जाहले तै बिंदुले एक केले तैसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत कीजे. एरवी तरी पार्था गुरुशिष्या सत्पथा आडळू पडे सर्वथा बोलू खुंटे. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली. तेची आता अवधारी इये नेत्रगोचरे आकारी ते ज्ञेय गा जयापरी व्यापक असे. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटी पटु होऊनी असे तंतुजेवी. उदक होऊनी उदकी रसु जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होऊनी शरीरी कर्मजेवी. किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे. परी रवेपणा माझिवडे तव रवा ऐसे आवडे वाचून सोने सांगडे सोनया जेवी. पैगा वोघूची वाकुडा परिपाणी उजू सुहाडा वन्ही आला लोखंडा लोह नव्हे की. घटाकारे वेंटाळे तेथ नभगमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे. परिते आकार जैसे नोहिजतीची का आकाशे जे विकार होऊनी तैसे विकारी नोही. मनमुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर.
पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ. अगा क्षीराची ये दशे घृत क्षीराकारे असे, परीक्षीरची नोहे जैसे कपिध्वजा. तैसे जे इये विकारी विकारू नोहे अवधारी, पै आकारा नाम भोवरी ये रसोने ते सोने. इया उघड मराठिया ते वेगळेपणे धनंजया, जाण गुण इंद्रिया पासोनिया. नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही, परितयाच्या ठाई आभासती. येतुलेयासाठी संभ्रांताच्या पोटी, ऐसे जाय किरीटी जे हेची धरी. तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जेवी आकाशे, का प्रतिवदन जैसे आरसेनी. ना तरी सूर्य प्रतिमंडळ जैसे निधरी सलिल, का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी. तैसे गा संबंधे विण यया सर्वा ते धरी निर्गुण, परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी. आणि या परी निर्गुणे गुणा ते भोगणे, रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणाचा संगू अथवा गुणभोगू, हा निर्गुणी लागू बोलो नये. बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च, सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. जे चराचर भूता माझी असे पांडुसुता, नानावन्ही उष्णता अभेदे जैसी. तैसेनी अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आघवे, व्यापूनी असे ते जाणावे ज्ञेय एथ. जे एक आतुबाहेरी जे एक जवळ दुरी, जे एक वाचूनी परी दुजी नाही. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं, भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. क्षीरसागरींची गोडी माझी बहुथडीये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. स्वेदजादी प्रभृती वेगळाल्या भूती, जयाची ये अनुस्युती खोमणे नाही. पै श्रोते मुख टिळका घटसहस्रा अनेका, माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. नाना लवणकणाची ये राशी क्षारता एकची जैसी, का कोडी एकी उसी एकची गोडी. तैसे अनेकी भूतजाती जे आहे एकी व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण जेगा. म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची या आधारू, कल्लोळा सागरू जियापरी. बाल्यादी तीनही वयसी काया एकची जैसी, तैसे आदि स्थितिग्रासी अखंड जे. सायं प्रातर मध्यान्ह होता जाता दिनमान, जैसे का गगन पालटेना. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा, जया नाव म्हणती ब्रह्मा, व्याप्ती जे विष्णुनामा पात्र जाहले. मग आकारू हा हारपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे, तेही गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून, ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते, ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्यधिष्ठितम्. जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे. जयाचे उजियेडे तारागण उभडे, महातेज सुरवाडे राहाटे जेणे. जे आदीची आदी जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीवू. जे मनाचे मन जे नेत्राचे नयन, कानाचे कान वाचेची वाचा. जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण जयाचेनी. आकारू जेणे आकारे विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे पांडुकुमरा. जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे. जे वायूचा श्वासोश्वासू जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाची आभासू आभासे जेणे. किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा, जेथ नाही रिगावा द्वैतभावासी. जे देखिलियाची सवे दृश्यद्रष्टा हे आघवे, एकवाट कालवे सामरस्ये. मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमिजे स्थान तेही तेची. जैसे सरलिया लेख आँख होती एक, तैसे साध्य साधनादिक ऐक्यासी ये. अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची लिही,
हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. एवं तुझ पुढा आदी क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी. तैसेची क्षेत्रापाठी जैसे निदेखसी दिठी ते ज्ञानही किरीटी सांगितले. अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझिया येती. देहादी परिग्रही संन्यासू करूनिया जिही जीवू माझ्या ठाई वृत्तिकू केला. ते माते किरीटी हेची जाणोनिया शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती परी. हे मुख्यगा अवधारी सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधिजे अथावी सुईजे तरी जैसी. एरवी आघवेची आत्मा हे सांगो जरी वीरोत्तमा तरी तुझिया मनोधर्मा मिळेल ना. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझिये प्रज्ञे. पै बाळजै जेवविजे तै घासू विसा ठाई कीजे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणोनी तुझे. आणि ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्रावो तुझ हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौठाई न करू एकही म्हणून न सरू. आत्मानात्मया धरू सरिसा पाडू. परी तुवा येतुले करावे मागो ते आम्हा देयावे. जे कानाचे नाव ठेवावे आपण पैगा. या श्रीकृष्णाची या बोला पार्थु रोमांचितु जाहला. तेथ देवो म्हणती उगला उचंबळेना. ऐसेनी तो येता वेगू धरूनी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो. जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी. जयाची ये भाटिवे लागी मी कपिल जाहलो. तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदिपुरुखू अर्जुना ते. प्रकृतिं पुरुषञ्चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्. तरी पुरुष अनादि आथी आणि तैची लागोनी प्रकृती समसरिसी दिवोराती दोनी जैसी. का रूप नो हे वाया परी रूपा लागली छाया. निकणू वाढे धनंजया कणसी कोंडा. तैसी जाण जवटे दोन्ही इये एकवटे. प्रकृती पुरुष प्रकटे अनादिसिद्धे. पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे तेची एथ जाणावे प्रकृती हे गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई. इये आनाने नावे परिनिरूप्य आननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. तरी केवळ जे सत्ता तो पुरुषगा पांडुसुता. प्रकृती ते समस्ता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण. आणि ते तीनही गुण सत्वादिक. हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा. हेची हेतु संभवा कर्माचिया. कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी. मगतिया लाविती वेधी कारणाच्या. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया. तया नाव धनंजया कार्य पैगा. आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी. ते इंद्रिये राहाटवी हे कर्तृत्व पैगा. म्हणून तिन्ही या जाणा कार्यकर्तृत्व कारणा. प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. एवं तिहीचेनी समवाये प्रकृती कर्मरूप होये. परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे. रजोगुणे निपजे मध्यमते. जे का केवळ तमे होती जिये कर्मे. निषिद्धे अधर्मे जाणतीये. ऐसेनी संतासंते कर्मे प्रकृतीस्तव होते. तयापासोनी निर्वाळते सुखदुःख गा. असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे.
तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा. सुखदुःखे जववरी निफजती साचोकारी, तव प्रकृती उद्यमू करी पुरुषु भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी, सांगता असंगडी, जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुला आंबुलिये संगती ना सोये, की आंबुली जगविये चोज ऐका. पुरुष प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान्, कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. अनंगुतो पेंधा निकवडा नुसधा, जीर्णु अतिवृद्धा पासो निवृद्धु. तया आडनाव पुरुखु एरवी स्त्रीना नपुंसकु, किंबहुना एकु निश्चयो नाही. तो अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु, रूपना वर्णु नाम आथी. अर्जुना काहीची जेथ नाही, तो प्रकृतीचा भरता पाही, की भोगणे ऐसयाही सुखदुःखाचे. तो तरी अकर्ता उदासु अभोक्ता, परी इया पतिव्रता भोगविजे. जिये ते अळुमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखा आणि. इये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुणतेची हे. हे प्रतिक्षणी नित्य नवी, रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी इयेचा माजू. नामे इये प्रसिद्धे सस्नेहे इया स्निग्धे, इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी. कायी मन हे नपुंसक, की ते भोगी तिन्ही लोक, ऐस ऐसे अलौकिक करणे इयेचे. हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचे रूप, विकार उमप इया केले. हे कामाची मांडवी, हे मोहवनींची माधवी, इये प्रसिद्धची दैवी माया हे नाम. हे वाङ्मयाची वाढी, साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे. कळा येथून जालिया, विद्या इयेच्या केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. हे नादाची टाकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू इयेचा. जे उत्पत्ती प्रलयो होत, ते इयेचे सायंप्रात, हे असो अद्भुत मोहन हे. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदतू असे. इये ते येतुलावरी, सौभाग्य व्याप्ती थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. तयाच्या तवठाई निपटूनि काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्ताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धीही होय. तया निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊ निठाके. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. ऐसेनी इया प्रकृती, आपुलिया सर्वव्याप्ती, तया अविकारा ते विकृती माजी कीजे. तेथ पुरुषत्व जे असे, ते इये प्रकृती दशे, चंद्रमा अवसे पडिला जैसा. विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका, कसु होय पांचिका जया परी. का साधू ते गोंधळी, संचरोनी सुये मैळी, नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनुकी जे. जे विपय पशूच्या पोटी, का वन्ही जैसा काष्ठी, गुंडूनी घेतला पटी रत्नदीपू. राजा पराधीनु जाहला, की सिंहुरोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. जागता नरु सहसा, निद्रा पीडूनि जैसा, स्वप्नीची या सोसा वश्युकी जे. तैसे प्रकृती जालेपणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतौरी गुणे आतुडे जेवी. तैसे आज नित्या होये, आंगी जन्म मृत्यूचे घाये, वाजती जैला हे गुणसंगाते. परिते ऐसे पांडुसुता, तातले लोह पिटिता, जेवी वन्हीसीची घाता बोलती तया. का आंदोळलिया उदक, प्रतिमा होय अनेक,
ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. दर्पणाची या जवळिका दुजेपण जैसे ये मुखा. का कुंकुमे स्फटिका लोहितत्वये. तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे. पावतु ऐसा गमे एरवी नाही. अधमोत्तम योनी यासी ऐसिया मानी. जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती. म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा. येथ गुणसंगुची अशेखा लागी मूळ. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः. परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हा प्रकृती माझी उभा परिजुई जैसा वो थांबा. या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी. माझी बिंबे परिलोटी लोटो नेणे. प्रकृती होय जाये हा तो असतुची आहे. म्हणून आब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये. या लागी इये व्रये तुहा. अनंते काळे किरीटी जिया मिळती इया सृष्टी. तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. हा महत् ब्रह्म गोसावी ब्रह्मगोल लाघवी. अपारपणे मवी प्रपंचाते पैया देहा माझारी. परमात्मा ऐसी जे परी बोली जे ते अवधारी. येया तेची अगा प्रकृती परवता एकु आथी पांडुसुता. ऐसा प्रवादुतो तत्वता पुरुष हा पै. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह. सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो निखिळपणे येणे पुरुषायया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया पैल जळ हे माया. ऐसा निवाडू धनंजया जे विकीजे. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना. जयाची या मना गोचर जाहली. तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे. परी आकाश धुईन मैळे तैसा असे. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे. देह गेलिया नोहे पुनरपितो. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू. उपकारू अलौकिकू करी पैगा. परिहाची अंतरी विवेक भानूची या परी. उदैजे ते अवधारी उपाय बहुत. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कोणी एक सुभटा विचाराचा आगिटा. आत्मानात्मकिटा पुटे देऊनी. 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद. निवडिती शुद्ध आपण पे. तया आपण पयाच्या पोटी. आत्मध्यानाची या दिठी देखती गा किरीटी आपण पेची. आणिक पै दैव बगे चित्त देती सांख्ययोगे. एकते अंगलगे कर्माचेनी. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते. तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे. हे भवभेउरे आघवेची. परिते करीती ऐसे अभिमानु दवडूनि देशे. एकाची या विश्वासे टेकती बोला. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती. पुसो निशुणु हरिती देती सुख. तयाचे निमुखे जे निघे ते तुले आदरे चांगे. ऐकोनिया आंगे मने होती. तया ऐकणे याची नावे ठेविती गा आघवे. तया अक्षरांसी जीवे लोण करीती. तेही अंती कपिध्वजा इया मरणार्णव समाजा. पासून निघती वोजा गोमटिया. ऐसे से हे उपाये बहुवस येथे पाहे. जाणावया होये एकी वस्तू. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित. सिद्धांत नवनीत देऊ तुझ. ये तुलेनी पांडुसुता अनुभव लाहाणा आयिता. ये रतम तुझ होता सायास नाही. म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू. सोलवी निर्वचू फलितार्थुची. यावत् संजायते किंचित
सत्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभो. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपण पेजे दाविले, आणि क्षेत्रही सांगितले आघवेची. तया येरयेरांच्या मेळी, होई जे भूती सकळी, अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. का तेजा आणि उखरा, भेटी जालिया वीरा, मृगजळाचिया पुरा रूप होय. नाना धारा धरधारी, झळंबलिया वसुंधरी, उठिजे जेवी अंकुरी नाना विधी. तैसे चराचर आघवे, जे काही जीवनावे, ते तो उभययोगे संभवे ऐसे जाण. इया लागी अर्जुना, क्षेत्रज्ञा प्रधाना, पासूनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं, विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. पैपटत्व तंतु नव्हे, तरी तंतुसी चिते आहे, ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. भूते आघवीची होती, एकाची एक आहाती, परी तू प्रतीती याची घेपा. ययांची नामे ही आनाने, अनारिसी वर्तने, वेशही सिनाने आघवे यांचे. ऐसे देखोनी किरीटी, भेद सुसी हनपोटी, तरी जन्माची या कोटी नलाहसी निघो. पै नाना प्रयोजनशीळे, दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकीचीच फळे तुंबिणीयेची. होतुका उजूवा कुडे, परिबोरीचे हे न मोडे, तैसी भूते अवघडे परिवस्तु उजू. अंगारकणी बहुवसी, उष्णता समान जैसी, तैसा नाना जीवराशी परेषु असे. गगन भरी धारा, परिपाणी एकचिवारा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो. हे भूतग्राम विषम, परिवस्तुते एथसम, घटमठी व्योम जिया परी. हा नाशता भूता भासु, एथ आत्मा तो अविनाशु, जैसा केयूरादिकी कसु सुवर्णाचा. एवं जीवधर्महीनु, जो जीवेसी अभिन्नु, देखे तो सुनयनु ज्ञानिया माजी. ज्ञानाचा डोळा डोळसा, माजी डोळस तो वीरेशा, हे स्तुतिनो हे बहुवसा भाग्याचा तो. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं, न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिं. हे गुणेंद्रिय धोकटी, देह धातूंची त्रिकुटी, पाच मेळावा वोखटी दारुण हे. हे उघडी पाचवेउली, पंचधा आगी लागली, जीव पंचानना सापडली हरिणकुटी. ऐसा असोनी इये शरीरी, कोण नित्यबुद्धीची सुरी, अनित्य भावाच्या उदरी दाटी जिना. परी इये देही असता, जो नयेची आपण या घाता, आणि शेखी पांडुसुता तेथेची मिळे. जेथ योगज्ञानाची या प्रौढी, बोलांडुनिया जन्मकोडी, ननिगो इया भाषा बुडी देती योगी. जे आकाराचे पैलतीर, जे नादाची पैलमेर, तुर्येचे माझ घर परब्रह्म जे. मोक्षा सकट गती, जेथे येती विश्रांती, गंगादी अपापती सरिता जेवी. ते सुख येणेची देहे, पाय पाखाळणी आला हे, जो भूत वैषम्येनो हे विषमबुद्धी. दीपाची या कोडी जैसे, एकची तेज सरिसे, तैसा जो असतची असे सर्वत्र ईशू. ऐसेनी समत्वे पांडुसुता, जिये जो देखत सांता, तो मरणा आणि जीविता नागवे पुढा. म्हणून तो दैवागळा, वानीत असो वेळोवेळा, जे साम्यसे जे डोळा लागला तया. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. आणि मनोबुद्धी प्रमुखे, कर्मेंद्रिये अशेखे, करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. घरीची राहटती घरी, घर काही न करी, अभ्रधावे अंबरी, अंबरते उगे. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो वोथंबा नेणे कोण. ऐसे नियेणे निवाडे, जयाच्या जीवी उजिवडे,
अकर्तया ते पुढे देखिले तेणे. यदा भूतपृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. एरवी तैची अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना, जैया भूताकृती भिन्ना दिसती एकी. लहरी जैसिया जळी परमाणुकणिका स्थळी, रश्मिकर मंडळी सूर्याच्या जेवी. नातरी देही अवयव मनी आघवेची भाव, विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी. तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे, तैची ब्रह्म संपत्तीचे तारू लागे. मग जयातयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. ये तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाव प्रतिपथा माझी जाहली. अमृत जैसे ये चुळा का निधान देखिजे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावाहा. वाचूनी जाहली ये प्रतीती, घर बांधणे जे चित्ती, ते आता ना सुभद्रापती यावरी. तरी एक दोन्ही ते बोल, बोली जती सखोल, देई मना ते बोल मग ते घेई. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथ अवधानाचे चिकेले सर्वांग येरे. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः, शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. काजे जळा आदी पाठी, तो असतुची असे किरीटी. माझी बिंबे ते दिठी आणि काचिये. तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही, साचे तरी नाही तो जेथींचा तेथे. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही बसणे तैसे आत्मतत्वा. तया देहा म्हणती भेटी, हे सपायी निर्जीव गोठी. वारिया वाळुवे गाठी केही आहे. आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा, केऊता सांदा आकाशा पाषाणेसी. एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, तिये भेटीचे निपाडे संबंधुहा. उजियेडा आणि अंधारेया, जो पाडू मृता उभेया, तोचिगा आत्मया देहा जाण. रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा, अपाडू का जैसा तैसाची यासी. देह तव पाचाचे जाले, हे कर्माचे गुणी गुंथले. भवतसे चाकी सुदिले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी. माशी पांखू पाखडी तव हे सरे. हे विपाये आगी पडे, तरी भस्म होऊनी उडे. जाहले श्वानावरी पडे, तरी ते विष्ठा. या चुके दोही काजा, तरी होय कृमींचा पुंजा. हा परिणाम कपिध्वजा कश्मलुगा. या देहाची हे दशा, आणि आत्मा तो एथ ऐसा. पै नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. सकळुना निष्कळू, अक्रियुना क्रियाशीळू. कृष्णा स्थूळू निर्गुणपणे. आभासुना निराभासू, प्रकाशुना अप्रकाशू. अल्पना बहुवसू अरूपपणे. रिताना भरितू, रहितुना सहितू. मूर्तुना अमूर्तू शून्यपणे. आनंदुना निरानंदू, एकुना विविधू. मुक्तना बद्धू आत्मपणे. येतुलाना तेतुला, आईताना रचिला. बोलताना उगला अलक्षपणे. सृष्टीचा होणा न रचे, सर्वसंहारे न वेचे. आथी नाथी या दोहींचे पंचत्वतो. मवेना चर्चे, वाढेना खाचे. विटेना वेचे अव्ययपणे. एवं रूप पै आत्मा, देही जे म्हणती प्रियोत्तमा. ते मठाकारे व्योमा नाम जैसे. तैसे तयाचिये अनुस्यूती, होती जाती देहाकृती. तो घेना सांडी सुमती जैसा तैसा. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी. आत्मसत्ते तैसी देहे जाण. म्हणून ये शरीरी, काही करवी ना करी. आयताही व्यापारी सज्जू नव्हे. या लागी स्वरूपे, उणापुरा न घेपे. हे असो तो न लिंपे देही देहा. यथा सर्वगतं सौक्ष्म्याद् आकाशं नोपलिप्यते. सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. अगा आकाश के नाही, हे न रिघेची कवणे ठाई.
परी काईसेनि कही गादिजेना, तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतुची असे पाही, परिसंग दोषे एकेही लिप्त नोहे. पुढत पुढती येथे हेची लक्षण निरुते, जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः, क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. संसर्गे चेष्टिजे लोहे, परिलोह भ्रामकु नोहे. क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे ते तुला पाडू. दीपकाचा अर्ची राहाटी वाहे घरीची, परिवेगळीक कोडीची दीपा आणि घरा. पै काष्ठाच्या पोटी वन्ही असे किरीटी, परिकाष्ठ नोहे या दृष्टी पाहिजे हा. अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा, तैसाची हा ही डोळा देखसी जरी. हे आघवेची असो एकू, गगनवनी जैसा अर्कू. प्रगटवी लोकू नावे नावे, एथ क्षेत्रज्ञ तो ऐसा. प्रकाशकु क्षेत्राभासा, यावरुते हे न पुसा शंका नेघा. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा, भूत प्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्र क्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः. शब्दतत्वसारज्ञा पै तेची देखणी प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञा अपाडू देखे. या दोहींचे अंतर देखावया चतुर, ज्ञानियांचे द्वार आराधिती. याची लागी सुमती, जोडिती शांती संपत्ती. शास्त्रांची दुभती पोसिती घरी. योगाची या आकाशा, वळघिसे येवढाची धिमसा. याची याची आशा पुरुषासिगा. शरीरादि समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू. ऐसा ऐसिया परी ज्ञानाची या भरोवरी, करुनिया अंतरी निरुते होती. मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेख तयांचे वोवाळू आम्ही. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी, पसरली से लटिकी प्रकृतीजे हे. जे शुकनळिका न्याये न लगती लागली आहे, हे जैसे होये ठाऊवे जया. जैसी माळा ते माळा, ऐसीची देखिजे डोळा. सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी, का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती. रूपे याची भ्रांती जाऊनिया, तैसी वेगळी वेगळेपणे. प्रकृतीचे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. जे आकाशाहूनी वाड, जे अव्यक्ताची पैलकड. जे भेटलिया अपाडपाड पडोनेदी. आकारु जेथ सरे जीवत्व जेथ विरे. द्वैत जेथ नुरे अद्वय जे. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा. जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसु. ऐसा हा जी आघवा, श्रीकृष्णे तया पांडवा. उगाणा दिधला जीवा जीवाचिया. येर कलशींचे येरी, रिचविजे जयापरी. आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. आणि कोणा देता कोणू, तो नर तैसा नारायणू. वरी अर्जुना ते श्रीकृष्णू हा मी म्हणे. परी असो ते नाथिले, न पुसता का मी बोले. किंबहुना दिधले सर्वस्व देवे. की तो पार्थुजी मनी अजुनी तृप्ती न मनी. अधिकाधिक उतान्ही वाढवी तू असे. स्नेहाची या भरोवरी आबुथिला दीपू घे थोरी. साढ अर्जुना अंतरी परिसता तैसी. तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. मिळती मग अवतरे हा तू जैसा. तैसे जी होतसे देवा, तया अवधानाची या लवलवा. पाहाता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. सुवाये मेघू सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे. तैसा मातला रसू आदरे श्रोतयांचेनी. आता आनंदमय आघवे विश्व कीजेल देवे. ते राये परिसावे संजयो म्हणे. एवं जे महाभारती श्रीव्यासे अप्रांतमती. भीष्म पर्व संगती म्हणितली कथा. तो श्रीकृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू. सांगोनी दाऊ प्रबंधू वोवियेचा. नुसधीची शांतिकथा आणि जेल कीर वाक्पथा. जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. दाऊ वेल्हाळे देशी नवी. जे साहित्या ते वोजावी. अमृता ते चुकी ठेवी गोडसपणे.
बोल ओल्हावते निगुणे चंद्रासी घे उमाणे रसरंगी भुलवणे नादुलोपी खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिणी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व हे निफजेल आता आघवे ऐसे बोलिजेल बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्तिमी म्हणोनी अक्षरी सुभेदी उपमा श्लेष कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी हा ठावोवरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराये तेणे जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमचिये सभेला हे गीता म्हणो वरी तुम्हा संतांचे पाये आज मी लाधलो आहे म्हणोनी जी नोहे अटकू काही प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी येसी तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागी नवरसी वरुषेन मी किंबहुना आता देवा अवसरु मज देयावा ज्ञानदेवो म्हणे बरवा सांगेन ग्रंथु अध्याय 14 जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू आईके गा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी तू जया प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी प्रकटतई करिसी आघवेची तू की पुढिलांची दृष्टी चोरीजे हा दृष्टीबंधू निफजे परीनवल लाघव तुझे जे आपण पेचोरे जी तूची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आपु लाघविया नमो तुझ जाणो जगी आपवोले ते तुझिया बोला सुरस जाले तुझे निक्षमत्व आले पृथ्वी येसी रविचंद्रादि शुक्ती उदो करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा जे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निजबळे नभ तुझ माझी खेळे लपीथपी किंबहुना माया असोस ज्ञान तुझे निडोळस असो वानणे सायास श्रुतीसी हे वेदवानोनी तवची चांग जवन दिसे तुझे आंग मग आम्हा तया मूग एके पांती जी एकार्णवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काई जाणीजती का उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खद्योतू आम्हा श्रुती तुझा आतू तो पाडू असे आणि दुजया थावो मोडे जेथ परेसी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले तरी तू जैसा आहासी तैसिया नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद जोडी थोरा माते मग मी संसरेन तेणे करीन संतांसी कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची जी गीतार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू हे वाक्सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्ये होय सफळ तो वसंत होई स्नेहाळ शिरोमणी प्रमेय महापुरे हे मतिगंगा ये थोरे तैसा वर्ष उदारे दिठी वेनी अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी जी अवलोकिली या माते
उन्मेष सागरी भरिते वोसंडेल स्फूर्तीते रसवृत्तीचे तव संतोषोनी श्री गुरुराजे म्हणितले विनंती व्याजे मांडिले देखो दुजे स्तवू तुवा हे असो आता वाजटा तो ज्ञान कर्पूर गोमटा ग्रंथुदावी उत्कंठा भंगो नेदी हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथु सांग सहजे दूर्वेचा डिरू आंगेची तव अमरू वरी आला पुरू पीयूषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणीन परिजीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे नाश्रवणी तरी चाडे वाढी दिसे तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागूनी घरी गुरुकृपेच्या तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया आणि हाची प्रकृतिगतु सुख दुःख भोगी हेतु अथवा गुणातीतु केवळू हा तरी कैसा पा असंगा संगू कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञायोगु सुख दुःखादि भोगू केवितया गुणते कैसे किती बांधती कवणे रीती ना तरी गुणातीती चिन्हे काई एवं इया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा अभिप्राव विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना मेळवून इया ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी आझुनी प्रतीती कुशीन निघे